हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या सिरीजमध्ये. तर आज आपण सॉल्व्ह करतोय डी मोव्हियसशी रिलेटेड काही क्वेश्चन. डी मोव्हियस तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली होती. ठीक आहे. काय थेरम कायचा विषय आहे? थेरम काय म्हणते, जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा पॉवर जर n असेल तर तो n पोलर फॉर्ममध्ये थीटा सोबत मल्टिप्लाय येतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचा कुठल्या nth पॉवर काढू शकतो. आता याच्याशी रिलेटेड क्वेश्चन कसा येऊ शकते? क्वेश्चनचा पॅटर्न आणि रायटिंग डिफरंट राहू शकते. पण त्याचं युटिलायझेशन लक्षात ठेवा की जेव्हा खूप साऱ्या गोष्टी आपण मल्टिप्लाय करतो, पॉवर म्हणजे काय होते? कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय करणं किंवा डिवाइड करणं, त्यावेळेस आपण मॅक्झिमम वेळेस पोलर फॉर्ममध्ये लिहून डी मोव्हियस थेरम यूज करू शकतो. म्हणून मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच्या वेळेस रिलेटेड जो क्वेश्चन असेल ते डी मोव्हियस थेरम यूज करायला पाहिजे. आता क्वेश्चन पाहूया. काहीतरी z दिला x प्लस आय वाय, हा काय कॉम्प्लेक्स नंबर. ओके, नाईस. आणि म्हटलं x आणि y काय रॅशनल नंबर आहे, म्हणजे काय रॅशनल नंबर. आणि एक कंडिशन दिली इम्पॉर्टंट की मॉड z किती आहे 1. तर आपल्याला शो करायचं आहे की z टू दी पॉवर 2n असायला पाहिजे. z टू दी पॉवर 2n मायनस 1 चा मॉड इज अ रॅशनल नंबर फॉर एव्हरी n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. इथं बेसिकली क्वेश्चनचं म्हणणं काय की याचं जे आन्सर आहे हे आन्सर काय राहणार आहे? रॅशनल नंबर असेल. ठीक आहे. म्हणजे रूटच्या आतमध्ये नाही, रूटच्या बाहेर राहणार आणि सोबत रिअल पण असणार आहे. रूटच्या आतमध्ये नाही, रूटच्या बाहेर राहणार आणि सोबत रिअल नंबर आहे. तर ठीक आहे, सॉल्व्ह करूया. आपल्याला जी गिवन कंडिशन आहे की कुठून स्टार्ट करायचं. अप्रॉक्सिमेटली आपल्याला माहित आहे की मॉड z इक्वल्स टू किती आहे 1 आहे. हे गिवन कंडिशन आपल्याला सोबत काय सांगितलं, z इज इक्वल्स टू x प्लस आय वाय. ओके, नाईस. आता डी मोव्हियस थेरम मध्ये कसं यूज करायचं ते महत्त्वाचं आहे. यूज कसं करायचं? सिम्पली आपल्याला z चा पॉवर 2n दिलेला आहे. z चा पॉवर 2n दिलेला आहे. ओके, तो z चा पॉवर 2n आपण घेऊ शकतो. तर त्याआधी आपण त्याला कन्वर्ट करू कशामध्ये? डी मोव्हियस थेरम साठी पोलर फॉर्म मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करू? पोलर म्हणा किंवा आयलर म्हणा, दोनपैकी काही पण चालते. आधी मी याला थीटा काढतो. सो देअरफॉर लेट्स से tan थीटा इज इक्वल्स टू काय होणार? मॉड ऑफ y बाय x. ठीक आहे. कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठल्या क्वाड्रंटमध्ये नाही ते सेकंडरी गोष्ट आहे. नंतर बघायचं x आणि y ची व्हॅल्यू अवेलेबल असल्यावर. सध्या आपल्याला सगळं रेस्ट्रिक्शन दिलेलं नाही. जेव्हा कधी आपल्याकडे रेस्ट्रिक्शन नाही आहे तर चॉईस आपली असते की आपण काय घेऊ शकतो. इथे काही रेस्ट्रिक्शन नाही आहे तर आपण आपली चॉईस घेणार की दोन्ही व्हॅल्यू कशा असल्या पाहिजे? पॉझिटिव्ह. त्याच्यात आपल्याला थीटा मिळाला काहीतरी, सपोज थीटा इथे काहीतरी असणार, त्याला टॅन थीटाची व्हॅल्यू मिळाली. आता पॉवर घ्यायचा, पॉवरसाठी आपण पोलर फॉर्म मध्ये लिहू. पोलर फॉर्म मध्ये लिहायच्या आधी आपण डायरेक्ट लिहू शकतो दिस इज ऑल्सो इक्वल्स टू e टू दी पॉवर i थीटा. ठीक आहे, कारण की मॉड्युलस z किती आहे 1 आहे, तर 1 into e टू दी पॉवर i थीटा. आणि यालाच मी काय लिहिलं आहे? r cos थीटा. r म्हणजे 1 आहे इथे, तर सरळ cos थीटा प्लस i sin थीटा. आता बघा सगळं कॉम्प्लेक्स नंबर जो आहे सगळे एकसारखंच आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर, त्याचा हा फॉर्म किंवा त्याचा हा फॉर्म सगळे सेम आहे. याचा अर्थ मी म्हणू शकतो की x इक्वल टू काय झाला? cos थीटा, y इक्वल टू काय झाला? sin थीटा. आपल्याकडे लिहून घेऊ आपण. x इक्वल टू आपला झाला cos थीटा आणि y इक्वल टू काय झाला? sin थीटा. आता इकडे येऊ परत. आपल्याला माहिती आहे की दिलेलं गिवन कंडिशन z टू दी पॉवर 2n मायनस 1 चा मॉड्युलस दिलेला आहे. काहीतरी आहे पण किती माहिती नाही. याची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मॉड काढायसाठी आपण काय करू? याचा स्क्वेअर करू. रिझन काय की स्क्वेअर जर केलं आपल्याला आपण आपली प्रॉपर्टी यूज करू शकतो. आपली प्रॉपर्टी काय की मॉड z असेल त्याचा स्क्वेअर असेल तर आपण त्याला काय लिहू शकतो? z इनटू z चा कॉन्जुगेट लिहू शकतो. इथे पण आपण स्क्वेअर करून घेऊया. स्क्वेअर केलं तर आपण काय करू शकतो? हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे z चा पॉवर 2n मायनस 1 आपण याचा कॉन्जुगेट लिहू शकतो. z चा पॉवर 2n मायनस 1 याचा कॉन्जुगेट घेतला तर जो इमॅजिनरी पार्ट आहे तो चेंज होईल किंवा z चा कॉन्जुगेट होईल. 1 तर रिअल आहे, 1 चा कॉन्जुगेट येत नाही. बेसिकली मला काय मिळालं? z टू दी पॉवर 2n मायनस 1 आणि आलं z टू दी पॉवर 2n किंवा z टू दी पॉवर 2n. आधी कॉन्जुगेट लिहा, नंतर पॉवर लिहा, फरक पडत नाही. आता सिम्प्लिफिकेशन आहे 2 ब्रॅकेटचं. मल्टिप्लिकेशन आहे तर मल्टिप्लाय करून घेऊया. बघा काय मिळालं इथे? z टू दी पॉवर 2n इनटू z चा कॉन्जुगेट टू दी पॉवर 2n मायनस z चा पॉवर 2n याला इकडे घेऊया मायनस z चा पॉवर 2n कॉन्जुगेट आणि मायनस मायनस प्लस. नाईस. सिंपल केलं. व्हॅल्यू काढायसाठी इझी आहे. आता हे बघा 2 नंबरचा पॉवर दिला आपल्याला, म्हणजे असं समजून घ्या या पहिला नंबर आहे a टू दी पॉवर काहीतरी दिली आहे समजा n
बी टू दी पॉवर एन. याला आपण काय लिहू शकतो, ए इंटू बी त्याचा पॉवर एन लिहू शकतो. ठीक आहे, प्रोडक्ट मध्ये रूल माहिती आपल्याला इंडायसेसचा. इथे पण तेच करू शकतो की माझ्याकडे काय झेडचा पॉवर आहे 2n सोबत झेडच्या कॉन्जुगेटचा पण पॉवर आहे 2n. मी याला काय लिहू शकतो, झेड इंटू झेडचा कॉन्जुगेट त्याचा पॉवर 2n. ठीक आहे, आणि झेड इंटू झेडचा कॉन्जुगेट काय असते, मॉड झेडचा स्क्वेअर. झेड इंटू झेडचा कॉन्जुगेट काय झाला, मॉड झेडचा स्क्वेअर, आणि त्याचा कंप्लीट पॉवर किती आहे 2n. मायनस कॉमन काढला इथे मला काय मिळालं बघा, झेडचा पॉवर 2n मायनस निघाला बाहेर तर प्लस झेड कॉन्जुगेटचा पॉवर 2n प्लस 1. सही करा एकदम नाइस. आता नेक्स्ट झेडचा पॉवर झेड मॉड झेड किती आहे, मॉड झेडची व्हॅल्यू आहे 1. 1 चा स्क्वेअर करा की कुठलाही पॉवर घ्या, आन्सर किती राहते नेहमी 1. बेसिकली याचा आन्सर किती मिळाला, दिस इज इक्वल्स टू 1 मायनस. आता हा पार्ट कसला बघा ऍडिशनचा, कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच्या कॉन्जुगेटची जर आपण ऍडिशन केली, कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच्या कॉन्जुगेटची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतो, रिअल पार्ट. तर आपल्याला काय म्हणतो, रिअल पार्ट. पण इथे इश्यू असा आहे की आपल्याला प्रश्न पडेल की मग सर हा तर झेडचा पॉवर आहे 2n, हा काय झेडचा पॉवर 2n आहे, साधा कॉम्प्लेक्स नंबर थोडी आहे की समजा झेड असता तर मी रिअल पार्ट घेतला असता, पण झेडचा पॉवर केलेला आहे. पॉवर मध्ये जर तुम्हाला आठवत असेल डी मोलेस थेरम काय म्हणते, जर पॉवर असेल तर हा n मल्टिप्लाय मध्ये येतो. तर cos n हा रिअल पार्ट z टू दी पॉवर n चा आहे. हा जो आहे हा रिअल पार्ट कशाचा आहे, z टू दी पॉवर n चा आहे रिअल पार्ट. आणि हा इमॅजिनरी पार्ट कशाचा आहे, z टू दी पॉवर n चा. तर z टू दी पॉवर 2n घ्या, 3n घ्या, 4n घ्या, z टू दी पॉवर 2n आणि z टू दी पॉवर 2n चा रिअल पार्ट पाहिजे म्हणजे cos 2n येणार. इथे n पॉवर आहे n थीटा, 2n पॉवर आहे तर 2n थीटा. सो बेसिकली हा झाला 2 टाइम्स cos ऑफ 2n थीटा आणि प्लस 1. 1 प्लस 1 किती झाला 2. सो इक्वल्स टू 2 मायनस 2 cos 2n थीटा. नाइस. ओके, नो प्रॉब्लेम. आता त्याच्यासमोर काय करू शकतो आपण, त्याच्यासमोर खूप इझी करा, थोडी तर जागा करून लिहितो. ओके, जागा करून लिहितो. 2 कॉमन काढला तिथून, 2 जर कॉमन काढला इथे आलं 1 मायनस cos ऑफ 2 टाइम्स n थीटा. मुद्दाम असं लिहिलं कारण की 1 मायनस cos थीटाचा फॉर्म्युला झाला. 1 मायनस cos थीटा काय होते, sin स्क्वेअर थीटा. सो 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल्स टू किती झाला बघा फॉर्म्युला. 1 मायनस cos थीटा काय असते, 1 मायनस cos थीटा काय असते, 2 sin स्क्वेअर थीटा ना. सो दिस बिकम्स इक्वल्स टू 2 sin स्क्वेअर थीटा किंवा 2 sin स्क्वेअर n थीटा. हे स्क्वेअरची व्हॅल्यू लक्षात ठेवा, कशाची व्हॅल्यू आहे, स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, या स्क्वेअरची व्हॅल्यू. सो त्याचा समजा रूट काढायचा असेल तर फक्त काय होणार, सो देअरफॉर मॉड ऑफ z 2n मायनस 1 इक्वल्स टू, त्याचा रूट काढला 2 स्क्वेअरचा रूट झाला 2 आणि sin स्क्वेअर याचा झाला sin ऑफ n. आता इथे सांगायची गरज नाही की साइनचा तुम्ही कुठलाही अँगल घ्या तो हमेशा काय असते, रॅशनल असते, रॅशनल राहत नाही. आता इथे प्रॉब्लेम पडेल सर रॅशनल हमेशा कसं करायचं, कारण की sin 60 ची व्हॅल्यू तर समजा √3/2 आहे, √3/2 थोडी रॅशनल आहे, तो इरॅशनल झाला. तर तो जो प्रॉब्लेम आहे की सर sin 60 ची व्हॅल्यू तर √3/2 आहे, तो इरॅशनल आहे, त्यासाठी आपण इथे येऊ वापस. बघा tan थीटाची व्हॅल्यू काय, y/x है ना, y/x तो इथे sin थीटा किंवा cos थीटा पडला. त्या दोन्ही केस मध्ये जे आपल्याला गिवन कंडिशन लक्षात घ्या की x and y काय आहे, रॅशनल आहे. जेव्हा आपण tan इनवर्स अँगल काढणार, tan इनवर्स जर समजा √3/2 मी तर लिहायला सुरू केली, हा चुकीचा होईल. का बरं चुकीचा होईल, कारण की ऑलरेडी सांगितलं y आणि x काय रॅशनल नंबर आहे, तर √3 मी लिहू शकत नाही. म्हणजे जो माझा अँगल इन थीटा तो कधीच असा येणार नाही ज्याचा आन्सर काय येणार, इरॅशनल. तर जर आन्सरच इरॅशनल नाही थीटाचं, तर सगळ्या व्हॅल्यूचा आन्सर काय राहणार आहे, रॅशनल राहील. ठीक आहे, मुद्दामून अशा क्वेश्चन मध्ये लहान अशा गोष्टी ऑब्झर्व करणं महत्त्वाचं आहे. कुठला की हे जे दिलेले आहे हे रॅशनल कशासाठी दिलेलं आहे, ते या ठिकाणासाठी दिलेलं आहे की जेव्हा मी थीटाचा यूज करेल तर थीटा काय राहणार आहे, tan इनवर्स y/x. tan इनवर्स y/x लिहिताना तर y ची व्हॅल्यू कधी इरॅशनल राहणार नाही, म्हणून जो अँगल येईल तो पण कधी इरॅशनल येणार नाही. अँगल म्हणजे sin आणि cos ची व्हॅल्यू जो थीटा आहे तो इरॅशनल येणार नाही. सो बेसिकली हे जे आपला आन्सर आहे इट इज ऑलवेज रॅशनल, इट इज ऑलवेज रॅशनल. बघा समजलं क्वेश्चन, थोडंसं
अजीब वाटते बाळासाठी, पण नाही, एकदम सिंपलच्या एक एक स्टेप जे तुम्हाला माहिती आहे तिथून सुरू करायचं आणि तिथेच फॉलोअप घ्यायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया. हा क्वेश्चन एक तुम्ही आयडेंटिटी पण म्हणू शकता, आयडेंटिटी टाइप यूज करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्टली पण सॉल्व्ह करू शकता. आता क्वेश्चन मध्ये क्वेश्चन कोण बरं लोक असं वाटत काहीतरी सिरीज टाइपचा क्वेश्चन आहे. का बरं असं वाटते बघा, इथे π/2 अँगल आहे, इथे π/2 चा स्क्वेअर झाला, समोर जाऊन π/2 चा क्यूब येईल, मग π/2 चा पॉवर 4 येणार. लोकांना वाटते सर इथं तर 2 चा स्क्वेअर, 2 चा क्यूब, 2 चा पॉवर 4, हे सगळं काय एक सिरीज बनतंय. कसली सिरीज? काहीतरी जॉमेट्रिकल सिरीज टाइप बनताय. मग याला आपण जॉमेट्रीने सॉल्व्ह करायचं का अर्थमॅटिक प्रोग्रेशन सारखं, जॉमेट्रिक प्रोग्रेशन सारखं? तर बिलकुल नाही, काही गरज नाही. कारण सिरीज बनवायच्या आधी ह्या गोष्टीला सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला जनरल फॉर्म्युला बघा. समजा इथे काहीतरी पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे, याचं सॉल्व्ह नाही करतो, तुम्ही जनरल सांगतो. सपोज पहिला कॉम्प्लेक्स नंबर e⁻⁻⁴ ठीक आहे, इथं मल्टिप्लिकेशन इंटू e⁻⁻⁴ इंटू e⁻⁻⁴ आणि असे मी सगळ्याची काय केलं मल्टिप्लिकेशन केलं e⁻⁻⁴ ठीक आहे. इक्वल टू काय होणार? इक्वल टू काय होईल? सगळे कॉम्प्लेक्स नंबर सेम आहे, बेस सेम असल्यामुळे पॉवरचं काय होईल ऍडिशन. सो e⁻⁻⁴ टाइम्स θ1 प्लस θ2 प्लस θ3 अँड सो ऑन अप टू θn पर्यंत. बरोबर असंच होईल. आता कॉम्प्लेक्स नंबरला फक्त मी कन्वर्ट करतो कशामध्ये, पोलर फॉर्म मध्ये. कारण की समजून घ्या, हा माझा पहिला कॉम्प्लेक्स नंबर होता, हा माझा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर होता, आणि अशा समोर तिसरा चौथा कॉम्प्लेक्स नंबर राहील इन्फानाइट पर्यंत. तर त्याचा आन्सर काय येईल असं येईल. मग ह्या आन्सरला जर मी पोलर फॉर्म मध्ये लिहितो म्हटलं तर बघा मला काय मिळते, लक्षात ठेवा. ते मी दोनच प्रकार टर्म लिहिणार, जास्त 3 झाले तर खूप चांगलं. की cos of θ1 प्लस I टाइम्स sin θ1 into cos of θ2 प्लस I टाइम्स sin of θ2. ठीक है, सांकेतिक टर्म लिहून टाकू. cos of θ3 प्लस I टाइम्स sin θ3 and so on equals to काय होईल, हे सगळ्या अँगलचं ऍडिशन. आणि याला मी काय लिहू शकतो, cos ऑफ पहिला अँगल θ1 प्लस θ2 प्लस θ3 and so on up to θn पर्यंत n असेल तर, and सोबत I टाइम्स पहिले प्लस I टाइम्स सेम लॉजिक साइन सोबत पण येणार, साइन ऑफ θ1 प्लस θ2 अप टू θn पर्यंत. मला फॉर्म्युला लिहायचा फायदा काय, का बरं लिहिला फॉर्म्युला, काय फायदा आहे का? काय कसं लिहिला फॉर्म्युला? सिंपल बघा, जेव्हा कधी कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट असतो तेव्हा त्याचे काय होते, रिअल पार्टच्या अँगलची ऍडिशन आणि इमॅजिनरी पार्टच्या अँगलची ऍडिशन. हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट इथे अप्लाय करू शकता. कसं अप्लाय करायचं? सो बेसिकली मी काय लिहिणार, याचा आन्सर डायरेक्ट लिहू. सो आन्सर काय होणार, cos ऑफ अँगलची ऍडिशन करा. पहिला अँगल किती आहे π/2 प्लस π/2 चा स्क्वेअर प्लस π/2 चा क्यूब अँड सो ऑन प्लस I टाइम्स सेम लॉजिक साइन ऑफ π/2 प्लस π/2 चा स्क्वेअर प्लस π/2 चा क्यूब अँड सो ऑन अप टू इन्फिनिट टाइम्स. आता बेसिकली जर तुम्ही पाय बाहेर ठेवला किंवा पाय बाहेर नाही जरी ठेवला तरी हा जो 1/2 आहे एक जॉमेट्रिक सिरीज बनवते. 1/2 म्हणजे अर्धा होते, आणखी पॉवर वाढवला की 1/4 अर्ध्यापेक्षा छोटा. प्रत्येक व्हॅल्यू काय 1 पेक्षा छोटी आहे. ही अंदरची जी व्हॅल्यू आहे हे काय बनवते, एक जॉमेट्रिकल प्रोग्रेशन. हे काय बनवते, जॉमेट्रिकल प्रोग्रेशन. आणि त्याच्या समचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. समचा फॉर्म्युला काय होते, cos ऑफ पाय तसाच आहे पण 1 मायनस 1/2 माहिती असेल फॉर्म्युला हा. फर्स्ट टर्म किती आहे π/2. ठीक आहे, सेम लॉजिक cos सोबत साइन सोबत पण साइन ऑफ फर्स्ट टर्म डिवाइडेड बाय 1 मायनस r किती आहे 1/2. हे का बरं पॉसिबल आहे, कारण की 1/2 इज लेस दॅन 1. ठीक आहे, म्हणून आपण जॉमेट्रिक सिरीजचा फॉर्म्युला यूज करू शकतो. एक म्हणून अर्धा केला तर अर्धा राहिला, हाफ राहिला. सो बेसिकली हे झालं cos ऑफ वरती π/2 1/2 डिवाइड मध्ये आहे तो वरती जाऊन 2/1 होणार प्लस I टाइम्स साइन ऑफ अगेन π/2 आहे डिवाइड बाय 1/2 असेल तो वरती जाऊन 2/1 होणार. 2 1 into cancel 2 1 into cancel.
इक्वल टू मायनस समजून घ्यायला इक्वल टू साइन तर काय राहिलं फक्त कॉस पाय प्लस आय साइन पाय सो दिस इज इक्वल्स टू कॉस पाय प्लस आय टाइम्स साइन पाय. साइन पायची व्हॅल्यू किती आहे साइन पायची व्हॅल्यू आहे 0 सो दिस बिकम 0 आणि कॉस पायची व्हॅल्यू किती आहे -1 सो फायनल आन्सर इज -. अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. तो रिझल्ट लक्षात ठेवा. रिझल्ट खूप महत्त्वाचा आहे. रिझल्टमध्ये काय केलं आपण जर कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशन असेल बेसिकली अँगल्सचं काय होते ॲडिशन. रिअल पार्टच्या अँगलचं आन्सर रिअल पार्ट इमॅजिनरी पार्टच्या अँगलचा आन्सर इमॅजिनरी पार्ट. कधी कधी क्वेश्चन मध्ये थोडासा ट्विक देऊ शकतो तो की कॉस थिटा ठिकाणी आय कॉस थिटा प्लस साइन थिटा केला असेल तुम्हाला त्याला उलटा करावा लागेल वापस कॉस थिटा प्लस आय साइन थिटा म्हणजे परत वापस जागेवर येईल. अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. काही डिफिकल्ट नाही आहे असं मला वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन एकदा क्वेश्चन ट्राय करून बघूया. सिंपली विचारलाय एम्प्लिट्यूड ऑफ झेड. आता एम्प्लिट्यूडचा अर्थ काय होते बेसिकली आर्ग्युमेंट. बेसिकली काय होते आर्ग्युमेंट. ओके ठीक आहे. आपल्याकडे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे. पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे माझा राईट साइडला काहीतरी लिहितो एक्स्ट्रा. हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे z1 इक्वल्स टू √3 प्लस आय. ठीक आहे याचा आपण थीटा काढू शकतो. सो देअरफॉर थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ इमॅजिनरी पार्ट किती आहे 1 रिअल पार्ट किती आहे √3. दोन्ही व्हॅल्यू कशी आहे प्लस प्लस आहे तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. सो 1/√3 किती अँगल आला तुमचा. सो थीटा इज इक्वल्स टू π/6. सिंपली काय आलं π/6 पहिला आर्ग्युमेंट. ठीक आहे. सेकंड z2 आपण बघूया दुसरा कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे दुसरा कॉम्प्लेक्स नंबर z2 किती आहे 1 - i. ओके नो प्रॉब्लेम. सो परत z2 साठी थीटा इक्वल्स टू काय होणार tan इनवर्स ऑफ i -1 आणि हा +1. ऍक्च्युअली मॉड लिहिला इथे. ओके मॉड इथे द्यायची गरज नाही कारण की दोन्ही प्लस आहे. एक प्लस आहे एक मायनस आहे किंवा एक मायनस आहे एक प्लस आहे. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे प्लस मायनस. एक्स वाला प्लस आहे वाय मायनस आहे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तो हा जो व्हॅल्यू हा करणार थीटा इज इक्वल्स टू मायनस ऑफ अल्फा. अल्फा किती आहे π/4. सो दोन्ही अँगल आपल्याला मिळाले. ठीक आहे दोन्ही अँगल आपल्याला मिळाले. आता दोन्ही अँगलचा यूज करून आपण सॉल्व कसं करायचं बघा. तर थीटा भेटला याचा मॉड्युलस काढू शकता. याचा मॉड्युलस काय होणार ठीक आहे याचा मॉड्युलस 3 + 1 4 रूट. ओके ऍक्च्युअली करून घेऊ आपण सॉल्व. So let z is equals to z1 by z2. आता मी याला कन्वर्ट करतो पोलर फॉर्म मध्ये किंवा ऑयलर फॉर्म मध्ये कारण की ऑयलर फॉर्म मध्ये सॉल्व करणे इझी आहे. ठीक आहे. सो ऑयलर फॉर्म मध्ये करायचं आपल्याकडे अँगल मिळाले ऑलरेडी. मॉड z जर काढायचं असेल तर मॉड z1 काढू शकतो आपण पटकन. मॉड z1 काय √(x² + y²). सो √3 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर केला की 3 झाला 3 + 1 4. सो √4 ची व्हॅल्यू किती आहे 2. सो मॉड z1 √2 मिळाला आणि मॉड z2 जर काढायचं म्हटलं √+1 चा स्क्वेअर आणि -1 चा स्क्वेअर. इथे खूप लोक चुकतात -1 चा स्क्वेअर लिहितात. -1 चा कंप्लीट स्क्वेअर असतो तो झाला √2. ओके नाईस. तर आता सगळे कॉम्प्लेक्स नंबरचं व्हॅल्यू मिळाली त्याला मी आता कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो ऑयलर फॉर्म मध्ये लिहू शकतो किंवा पोलर फॉर्म मध्ये लिहू शकतो. कुठल्याही फॉर्म मध्ये लिहू शकता. मी प्रिफर करतो पोलर फॉर्म किंवा ऑयलर फॉर्म. तुम्हाला कुठला यूज करायचा आहे पण दोन्ही ट्राय करून बघू. आधी आपण लिहितो ना ऑयलर फॉर्म मध्ये. ऑयलर फॉर्म मध्ये काय होणार मॉड z1 * e⁻i थीटा. ओके मॉड z1 e⁻i थीटा. त्याचा कंप्लीट पॉवर किती दिलेला आहे 17. याचा पॉवर दिला 17 याचा पॉवर दिला 50 बरोबर z2. ओके डिवाइडेड बाय मॉड z2 e⁻i थीटा 2. ओके थीटा 1 झाला हा झाला थीटा 2 आणि याचा कंप्लीट पॉवर किती आहे 50. कंप्लीट पॉवर 50. ठीक आहे व्हॅल्यू पुट करायला प्रॉब्लेम नाही. सो z इक्वल्स टू मॉड z1 किती आहे किती काढला आपण 2 काढला. ठीक आहे. सो 2 * e⁻i टाइम्स थीटा 1 किती आहे थीटा 1 किती आहे आपला π/6. याचा कंप्लीट पॉवर किती आहे 17. नाईस. डिवाइडेड बाय √2 e⁻i याचा किती आहे -π/4 50. ठीक आहे -π/4 काढलेलं थीटा. सो दोघांचे पॉवर मिळतो इथे. दोघांचे पॉवर काढायचा म्हटलं तर काय मिळणार आपल्याला. सो z इक्वल्स टू 2 चा पॉवर 17 2 चा पॉवर 17 आणि इथे डिवाइड करून काय झालं √2 चा पॉवर 50
√2 चा पॉवर 50. ठीक आहे. e चा पॉवर i अँगल मल्टिप्लाय करा 17 इंटू पाय 17 पाय बाय 6 हा e चा पॉवर मध्ये गेला आणि इथे पण e चा पॉवर i तसाच आहे आणि हा झाला -50 पाय बाय 4. ओके नो प्रॉब्लेम. ते आता याला सिंप्लिफाय करू z ला आधी 2 चा पॉवर लिहा हा 2 चा पॉवर 17. ठीक आहे. √2 म्हणजे 1/2 होते तर बेसिकली हा 2 चा पॉवर 25. दोन्ही e चे पॉवर आहे खालची व्हॅल्यू वर गेली तर काय होणार प्लस होईल तर बेसिकली e चा पॉवर i कॉमन काढला इथे 17 पाय बाय 6 मायनस ची व्हॅल्यू वर प्लस झाली सो 50 पाय बाय 4. ओके सो z इक्वल्स टू 2 चा पॉवर तुम्ही वर खाली कमी करू शकता. खाली डिवाइड केलं तर -17 होईल वरती गेलं तर -25 होईल. -17 करतो मी 2 चा पॉवर 8 आणि e चा पॉवर i इंटू ओके सबट्रॅक्शन करू शकता का नो प्रॉब्लेम. सो द कॉमन फॅक्टर 12 आहे. ओके पाय बाय ठेवतो 12 सो डबल झाला 34 150. ठीक है 150 ना 15 so z is equals to 1/2 चा power 8 into e to the power I of 184/12 pi. Okay 184/12 pi. Nice. Okay next तो चलो ठीक है 184/12 याला तो थोड़ा सिंप्लिफाय करतो म्हणजे तो 1/2 चा power 8 आहे ऑलरेडी 12 ने डिवाइड करा सो e to the power I 12 जर आपण डिवाइड करता आपल्याला माहिती आहे की एक कंप्लीट राउंड जर केला तरी आपण व्हॅल्यू सेमच राहते चेंज होत नाही तर आपल्याला हमेशा अँगल कुठे पाहिजे असते प्रिन्सिपल आर्ग्युमेंट मध्ये. तर 12 चे असे किती राउंड होतात 12 ने डिवाइड करा सो 12 1 12. ठीक आहे किती राहिलं 12 पंच 60. ठीक आहे प्लस किती राहिले 4 सो 4/12 पाय. ठीक आहे 4/12 पाय. ऍक्च्युअल मध्ये तिने 15 राउंड कंप्लीट केले आणि 4/12 बाकी राहिले. ओके तर 15 राउंड कंप्लीट म्हणजे 15 पायचे राउंड कंप्लीट केले पायचे 15 राउंड पायचे 15 राउंड सांगण्याचा अर्थ कसा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हा पहिला पायाचा राउंड हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा म्हणजे बेसिकली 15 जे राउंड आहे ते 14 इथे संपले आणि हा 15वा राउंड आहे आणि 15 राउंड मध्ये प्लस आणखी किती आहे 4/12 पाय. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलो आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो तर 15 राउंडचं काम नाही थर्ड क्वाड्रंट मध्ये आपण आलेलो आहे. सो देअरफॉर आर्ग्युमेंट ऑफ फक्त आपल्या अँगलशी मतलब आहे तर आर्ग्युमेंट ऑफ z किंवा एम्प्लिट्यूड ऑफ z थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असते -पाय प्लस 4/12 म्हणजे होते 1/3 पाय/3 झाला सरळ सरळ सो पाय/3 सो बेसिकली पाय प्लस पाय/3 इक्वल्स टू -2 पाय/3 हा झाला आपला आर्ग्युमेंट कशाचा कॉम्प्लेक्स नंबरचा. इथे तो थोडा प्रश्न पडला असेल सर हे तर थोडं समजलं नाही एकदम काहीतरी झालं. इथं काहीतरी झालेलं नाहीये आपण किती राउंड केला इथे कंप्लीट 12 ने डिवाइड केलं म्हणजे काय भेटलं आपल्याला किती राउंड करू शकतो आपण कंप्लीट तर 15 राउंड कंप्लीट केले आणि सोबत बाकी काय राहिला 4/12 म्हणजे काय होते 4 1 4 4 3 12 15 पाय. इथं जर मी थोडं डिटेल मध्ये लिहितो म्हटलं ते असं काहीतरी होईल 15 पाय कंप्लीट झाले प्लस पाय/3 एक्स्ट्रा आला. आता 15 पाय कंप्लीट करायचे म्हणजे कसे होणार 2 इथे झाले 2 आणि 2 4 2 6 8 10 12 14 आणि 15 कुठे हा 15 इथे आला. इथपर्यंत आपण राउंड कंप्लीट केलाय. याच्या समोर पण थोडासा अँगल आहे थोडासा अँगल म्हणजे किती पाय/3 अँगल आहे. हा पाय/3 अँगल जो एक्स्ट्रा आला हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला थर्ड क्वाड्रंट मध्ये. हा पाय/3 थर्ड क्वाड्रंट मध्ये आता थर्ड क्वाड्रंट साठी आपला जो अँगल असतो तो काय असतो -पाय प्लस थीटा म्हणजे प्लस अल्फा तर -पाय प्लस पाय/3 जो उरला अँगल तो काय झाला -2 पाय/3. ठीक आहे असा कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला ही मेथड नाही आवडली असेल तर आपण त्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये करू साइन कॉसच्या फॉर्म मध्ये. ओके बघा पोलर फॉर्म मध्ये केला तर काही डिफरंट आन्सर येईल असं नाही आहे तुम्हाला बेसिकली अलाइड अँगल शिकावाच लागेल. आता पोलर फॉर्म मध्ये करायचं तर कसं करतात आपल्याला ऑलरेडी थीटा माहिती आपल्याकडे मॉड आहे मी लिहिणार आहे अगेन z इज इक्वल्स टू पोलर फॉर्म मध्ये करू ठीक आहे इन पोलर बघू काय आहे त्याचा आन्सर. सो मॉड ऑफ z1 mod z1 upon mod z2 into
कॉस ऑफ, ठीक आहे, पूर्ण कॉस ऑफ थीटा 1 प्लस आय टाइम्स साइन ऑफ थीटा 1, ठीक आहे, कम्प्लीट. आणि सगळ्याचा पॉवर किती आहे 70, इथे कॉस थीटा 1 सॉरी थीटा 2 प्लस आय टाइम्स साइन थीटा 2, कंप्लीट पॉवर किती आहे 50. काही प्रॉब्लेम नाही, सेपरेट करा. आधी याला मॉड Z1 किती आहे 2, सो 2 चा पॉवर 17 आणि इथे आपल्याला मिळाला कॉस थीटा 1 किती आहे π/6 प्लस आय टाइम्स साइन π/6 पॉवर 17. नाइस. ओके, नेक्स्ट खालच्या केसमध्ये मॉड Z2 किती होता √2 चा पॉवर किती झाला मग 50, ठीक आहे. कॉस अँगल किती आहे -π/4 प्लस आय टाइम्स प्लसच ठेवतो मी, साइन चेंज नाही करत, प्लस साइन ऑफ -π/4, टोटल पॉवर किती आहे 50. नाइस. तर 2 च्या पॉवरचा तर गणित आपल्याला माहिती आहे, 2 चा पॉवर 17 आहे, हा 2 चा पॉवर 25 आहे, यात काही प्रॉब्लेम नाही. मेन स्टार्ट होते इथून. आता ते डिमॉर्गन्स त्यानंतर लावला तर पॉवर कुठे तर समोर मल्टिप्लाय मध्ये, तर मला काय मिळालं कॉस ऑफ 17 π/6 प्लस आय टाइम्स साइन ऑफ 17 π/6, डिमॉर्गन्स तर आपल्याला सांगते डिवाइडेड बाय मल्टीप्लाय करा. सो कॉस ऑफ माइनस थीटा माइनस कॉस थीटा फरक पडत नाही, पण मी स्टिल लिहितो कारण सिंपल आहे, e टू दी पॉवर करायला मग सोपं जाईल पुढे. सो माइनस 50 π/4, ठीक आहे, प्लस आय टाइम्स साइन ऑफ माइनस 50 π/4. नाइस. आता पॉवरचा डोक्याचा झंझट चाललाय. आता काय करायचं, कॉसला अशा अँगल मध्ये कन्वर्ट करायचा जो आपला काय प्रिन्सिपल अँगल आहे. प्रिन्सिपल अँगल कुठून कुठपर्यंत असते tan साठी -π/2 पासून π/2 पर्यंत, ठीक आहे. तर π/2 पासून π/2 पर्यंत आपण त्याला कन्वर्ट करून घेऊया. कसं करू शकतो सिंपलचा आहे, साइन जुनी 12 म्हणजे 2π कंप्लीट झाले, उरले किती 5. सो बेसिकली हा झाला 1/2 टू दी पॉवर 8. इथे सांगत कसं आला तर हा झाला कॉस ऑफ 2π साइन जुनी 12 आणि 5 17 आणि π/6 प्लस आय टाइम्स साइन ऑफ x 2π प्लस 5π/6 झालं कंप्लीट. नाइस. 5/6. आता इकडे चेक करूया आपण. 12 चौक 48 होते, 48 दोन बाकी राहते, इथे पण 2. सो कॉस ऑफ -12π किती बाकी राहिले 48 आणि 2 बाकी राहिले, सो -2π/4 बरोबर. 12 into 4 48, 48 आणि -2 -55. ओके, अँगल मिळाला आपल्याला 2π/4 प्लस आय टाइम्स साइन ऑफ विदाउट तसंच होतं सध्या -12π -2π/4. ओके, आता इथून खूप सिंपल आहे. 2π म्हणजे एक राउंड कंप्लीट झाला. एक राउंड कंप्लीट झाला तर अँगलला काही फरक पडतो का, काही अँगलला फरक पडत नाही, आपली व्हॅल्यू तीच राहते, काही चेंज करणार नाही, ठीक आहे. राउंड म्हणतो मी फक्त, क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज गोष्ट आहेच नाही, कारण की कसंही राउंड फिरा तुम्ही, कंप्लीट राउंड झाला व्हॅल्यू आपली तिथेच पोहोचते. सो हा अँगल तोच राहिला जो आधी होता. सो कॉस ऑफ 5π/6 प्लस आय टाइम्स साइन ऑफ 5π/6. नाइस. डिवाइडेड बाय 12π काउंटर क्लॉकवाइज, अँगल तोच राहिला, काउंटर क्लॉकवाइज फिरत चाललो आपण. सो अँगल किती तोच आहे, किती -2π/4. 2π/4 म्हणजे π/2 होते, π/2 होते. नाइस. मतलब मिळाला कॉस ऑफ -π/2 प्लस आय टाइम्स साइन ऑफ -π/2. ओके, इथपर्यंत मिळालं. आता काय करायचं बघा, काही सिंपल आहे, खूप सारे म्हणजे पॉसिबिलिटी खूप सारे, पण तुम्हाला काय करायचं त्यावर डिपेंड करते. मी थोड्या वेळचा आधीचा रिझल्ट यूज करू शकतो किंवा ईचा पॉवरचा रिझल्ट यूज करू शकतो. म्हणजे जस्ट आता सांगायसाठी जर याला ईच्या पॉवरमध्ये लिहिलं तर हा झाला ईचा पॉवर आय टाइम्स 5π/6 डिवाइडेड बाय ईचा पॉवर आय टाइम्स -π/2. हा जर वर गेला तर पॉवरची काय होणार ॲडिशन होईल, किंवा डिव्हिजनमध्ये लिहिलं तर सबट्रॅक्शन होईल. याला जर तुम्ही वर पाठवलं तर ॲडिशन होईल किंवा सबट्रॅक्शन होईल, जी तुमची चॉईस आहे. डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर हा झाला ई टू दी पॉवर 5π/6 वरती मायनस मायनस प्लस π/2
ठीक आहे, याला ऍड करा तुम्ही, तुम्हाला मिळणार 5 आणि 3 8π/6. सो बेसिकली 8π/6. आता 8π/6 किती होते ते कुठे लिहिणार मी, जागा तिकडे नाही आहे, इथे कुठे चिपकवतो. 8π/6 म्हणजे किती होते, अँगल फक्त काढतो ना. 8π/6 म्हणजे झाला 4π/3. 4π/3 म्हणजे 1 पाय तर कंप्लीट झाला, कंप्लीट पाय प्लस π/3 ऍक्च्युअली हा म्हणजे 180 च्या समोर गेलो आपण. 180 च्या समोर म्हणजे कुठला अँगल, तिसरा अँगल, सॉरी तिसरा क्वाड्रंट. अँगल किती आहे, π/3. सो देअरफॉर सिन्स इन थर्ड क्वाड्रंट, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणून आपल्याला -π प्लस π/3 मायनस 2π/3 हा e च्या पॉवर मध्ये सॉल्व्ह केला आपण क्वेश्चन. ठीक आहे, जर ते नसेल करायचं तर आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला म्हणजे जे आपण रिझल्ट थोड्या वेळापहिले काढला होता, हा झाला cos ऑफ 5π/6 प्लस I टाइम्स साइन 5π/6. इधर खालची व्हॅल्यू वर आली तर हा जो ब्रॅकेट आहे याचा पॉवर किती होणार, -1. -1 पॉवर मध्ये म्हणजे आपण त्याला समोर मल्टिप्लाय लावू शकतो. जर -1 मल्टिप्लाय लावलं तर मायनस आणि मायनस काय होणार, प्लस होईल. मायनस आणि मायनस काय होणार, प्लस होईल. मायनस आणि मायनस प्लस झाला म्हणजे हा झाला cos ऑफ π/2 प्लस I टाइम्स साइन π/2. मायनसचा प्लस झाला आता सांगितलं. आणि थोड्या वेळ आपण बघितलं जर तर काय म्हणते कॉम्प्लेक्स नंबरचे प्रोडक्ट असेल तर रिअल पार्ट अँगलची ऍडिशन होते. तर 5π/6 प्लस π/2, 5π/6 प्लस π/2 आणि हे प्रोसेस काय होते, कंटिन्यूस राहते. अँगल घेणार तुमचा 2π/2. एकच क्वेश्चन वेगवेगळ्या मेथडने टॅकल करून तुम्ही 2 ते 3 प्रकारे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, दिसायला खूप मोठा आणि कॉम्प्लिकेटेड दिसतो, पण ऍक्च्युअली आपण हा एक क्वेश्चन 3 प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, आणखी एक लास्ट क्वेश्चन बघून घेऊया, नंतर डिसाईड करूया, नंतर थांबून जाऊया. ओके, एक लास्ट क्वेश्चन आणखी. ओके, तर क्वेश्चन काही खास नाही आहे, क्वेश्चन सिंपल आहे. लॉजिक इम्पॉर्टंट याच्यामध्ये की लॉजिक कसं काढून काय आलं. आपला कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे cos θ प्लस sin θ इक्वल टू z. असा कधी कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर त्याचा मॉड किती असते, नेहमी मॉड 1 असते. मी काही इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायसाठी मॉड z इक्वल्स टू काय असते, 1 असते. जर तुम्हाला कधी म्हटलं की रॅन्डम कॉम्प्लेक्स नंबर घ्या, रॅन्डम कॉम्प्लेक्स नंबर घ्या आणि त्या रॅन्डम कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड तुम्हाला 1 घ्यायला सांगितलं तर कॉम्प्लेक्स नंबर कुठला चूज करायचा, नॉर्मली 1 यूज करा, 1 पण कॉम्प्लेक्स नंबर आहे. -1 यूज करा, I यूज करा, -I यूज करा. ते जर नाही आवडलं पोलर फॉर्म मध्ये द्यायचं असेल तर cos θ प्लस I sin θ यूज करायचा. जर मल्टिप्लाय डिवाइड करायचं असेल तर z इक्वल्स टू e टू द पॉवर I θ यूज करायचा. या सगळ्या गोष्टी काय तुम्हाला, सगळ्या गोष्टी तुम्हाला हेल्प करतात त्यासाठी कॉम्प्लेक्स नंबरचा क्वेश्चन फास्ट सॉल्व्ह करायला. तुम्ही जर फक्त x प्लस आय वाला कॉम्प्लेक्स नंबर घेणार त्याचा मॉड्युलस पण काढावा लागेल. मॉड्युलस काय राहणार, √x² प्लस y². मग तुम्हाला ते इक्वल टू 1 पुट करावं लागेल, तर तुमचे आणखी 2 व्हेरिएबल वाढणार x आणि y. तर हे फालतू मगजमारी करण्यापेक्षा सिंपल ज्या गोष्टी काय की गिवन कंडिशन जे आपल्याला दिली असते, सपोज की मॉड z इक्वल टू 1, तर ते एका कॉम्प्लेक्स नंबरसाठी नाही आहे, ते सगळ्या कॉम्प्लेक्स नंबरसाठी आहे की ज्याच्या कॉम्प्लेक्स नंबरचं मॉड्युलस काय होते, 1 होते. मग तिथे आपल्याकडे ऑप्शन खूप सारे आहेत, 1 2 3 4 5 6 कॉम्प्लेक्स नंबर. तुम्ही कुठलाही फॉर्म यूज करू शकता, कुठलाही व्हॅल्यू यूज करू शकता. आता हे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिला आहे इक्वेशन, हे एक इक्वेशन आहे म्हणजे बेसिकली झेड मध्ये पॉलिनॉमियल दिला आहे. तर झेडचा पॉलिनॉमियल त्याला काय म्हटलं, याचा रूट काय, cos प्लस I sin θ. याचा रूट आहे म्हणते. ओके, रूट आहे, चांगली गोष्ट आहे. आता पॉलिनॉमियल मध्ये हा जर याचा रूट असेल तर आपण नॉर्मली काय शिकला पॉलिनॉमियल साठी की इथे जे a0 a1 a2 an आहे याच्याविषयी काय आपल्याला सांगितलं नाही, कॉम्प्लेक्स आहे की याला. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलं नाही काही, आपल्याला काही सांगितलं नाही की a1 a2 a3 a4 हे जे काही आहे हे कॉम्प्लेक्स नंबर साठी दिलेले कॉम्प्लेक्स नंबर आहे की रिअल नंबर आहे. का बरं फरक का बरं पडतो, खूप फरक पडतो. काय फरक पडतो, कारण की हे a0 पासून ते an पर्यंत जर कॉम्प्लेक्स नंबर असतील तर ह्याचे रूट्स काय राहू शकते, कॉम्प्लेक्स रूट राहू शकतात, ते कसे पण वेगळे वेगळे. पण जर हे सगळे a1 a2 a3 हे सगळे जर रिअल पार्ट झाले तर तुमचे रूट्स काय असतात, कॉम्प्लेक्स आणि कॉन्जुगेट. कॉम्प्लेक्स आणि कॉन्जुगेट म्हणजे जर याचा रूट z असेल तर दुसरा रूट काय राहू शकतो, z चा कॉन्जुगेट राहू शकतो. ठीक आहे, आता तीच आयडिया आपण यूज करून काय करू शकतो की आता आपल्याला सध्या माहिती नाही काय करायचं आहे, तर आपण काय करू, इक्वेशन असंच ठेवू, a1 z चा पॉवर n - 1 and so on an - 1z plus
an इक्वल टू 0. आपण काय करूया डिवाइड करू z डिवाइड बाय z चा पॉवर n. आता याने डिवाइड केल्याने काय होते की आपलं एक नवीन इक्वेशन तयार होते. ते इक्वेशन कोणाच्या फॉर्म मध्ये जाते z च्या पॉवर n च्या फॉर्म मध्ये. डिवाइड करून बघा काय होते तर कारण की बघा काय होईल तुम्हाला समजेल आता a0 z चा पॉवर n डिवाइड बाय z चा पॉवर n. ओके ठीक आहे. पॉवर तुम्ही कमी जास्त करू शकता. पॉवर कमी जास्त करू शकता. तर हा झाला a0 हा झाला a1 बाय zn मायनस 1 सॉरी zच राहिला फक्त कारण की इथे पॉवर 1 नच कमी आहे. हा झाला a2 इथे पॉवर 1 न कमी आहे तर z स्क्वेअर झाला. आणखी तुम्ही फॉलोअप करत घेतला तर an मायनस 1 हा झाला 1 अपॉन z चा पॉवर 1 ने कमी झाला n मायनस 1 आणि शेवटी an अपॉन zn इक्वल टू 0. नाइस. ठीक आहे. आता काय करू आपण याला उलट्यावर म्हणजे काय खालची पॉवर वरती घेऊ फक्त. सो a0 प्लस a1 z मायनस 1 प्लस a2 z मायनस 2 and so on an मायनस 1 zn मायनस 1 आणि a z मायनस n इक्वल टू 0. सॉरी मायनस ऑफ n मायनस 1 इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये ना पहिल्या इक्वेशन मध्ये फरक काय दिसतो इथे z त्याचा काय होता रूट होता त्याचा रूट काय झाला z मायनस 1 z चा पॉवर मायनस 1 याचा रूट काय रूट ऑफ दिस इक्वेशन रूट इज z ऑफ मायनस 1. ठीक आहे. हे थोडंसं एक अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे की त्याचा रूट काय झाला आता z चा पॉवर मायनस 1. वरचा रूट जर z असेल त्याचा रूट काय झाला मायनस 1. हे आपण बेसिक आयडिया हे आपण क्वाड्रॅटिक मध्ये शिकलेलं आहे. ऍक्च्युली जर ते क्वाड्रॅटिक मध्ये शिकलं असतं ना थोडी बहुत की जर समजा आपण एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला त्याच्या होल पॉवरने डिवाइड केलं तर म्हणजे रेसिप्रोकल केलं सरळ त्या गोष्टीचा रेसिप्रोकल केल्यावर त्याचा रूट काय होतो रेसिप्रोकल होतो. रेसिप्रोकल म्हणजे z मायनस 1. हा जर रूट याला सॅटिस्फाय करत असाल तर आपण बेसिकली काय लिहू शकतो बघा की z चा पॉवर मायनस 1 म्हणजे काय होणार cos थीटा प्लस i sin थीटा त्याचा पॉवर मायनस 1. क्या बात है. मायनस 1 ला आपण मल्टिप्लाय करा तर तुम्हाला काय मिळणार cos ऑफ मायनस थीटा प्लस i टाइम्स sin ऑफ मायनस थीटा. हे पण ठीक आहे. z मायनस 1 म्हणजे काय होणार cos ऑफ मायनस थीटा तर cos थीटाच राहते याचा मायनस बाहेर आला मायनस i sin थीटा. आता सगळ्यात पहिली गोष्ट का बरं डिवाइड केलं. डिवाइड करायच्या मागे रिझन सिंपल आहे. डिवाइड का बरं केलं आपण डायरेक्ट यूज नाही करू शकलो असतो का करू शकलो असतो. डिवाइड करायचं कारण आहे इथे तुम्हाला जी गोष्ट प्रूव्ह करायची आहे an बघून घ्या a चं 0 a0 सोबत काहीही नाही पण इथे a0 सोबत काय आहे z चा पॉवर n आहे. इथे a0 सोबत काहीच नाही पण z चा पॉवर काय n आहे. त्या कारणाने आपल्याला काय करावं लागलं इथे z चा पॉवर n गायब करावा लागला. a0 फक्त सिंपल एक कॉन्स्टंट टर्म म्हणून ठेवावं लागलं. जर तसं नसतं तर आपल्याला करायची गरज पण नसती. पण आता ठीक आहे करतो आपण तर करू. सो a0 तसाच भेटला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही प्लस a1 z चा पॉवर मायनस 1 जर करतो म्हटलं काय मिळालं cos थीटा मायनस i sin थीटा. ठीक आहे प्लस a2 z2 म्हणजे 2 मायनस 2 ने मल्टिप्लाय केला तर हा झाला cos 2 थीटा मायनस i sin 2 थीटा प्लस एंड सो ऑन. कधीपर्यंत करू शकतो आपण n मायनस 1 पर्यंत करू an मायनस 1 cos of n minus 1 theta minus I times sin of n minus 1 theta. Okay plus शेवटची टर्म an into cos of n theta minus I times sin of n theta and equal to किती आहे equal to 0. राइट साइडला दिसते equal to किती आहे 0. इक्वल टू 0 केला नो प्रॉब्लेम. किती चांगली गोष्ट आहे. इक्वल टू 0 केला बढिया. सगळे काय कॉम्प्लेक्स नंबर आहे. सगळे कॉम्प्लेक्स नंबर असेल तर रियल पार्ट एका साइडला करू शकतो इमॅजिनरी पार्ट एका साइडला.
इथे रिअल पार्ट हा झाला, इमॅजिनरी पार्ट हा झाला. रिअल पार्ट हा आहे, इमॅजिनरी पार्ट तो आहे. हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे. रिअल अँड इमॅजिनरी. तर सेपरेट केलं तर मला काय मिळालं बघा, a0 प्लस a1 cos थीटा प्लस a2 cos 2 थीटा अँड सो ऑन. डायरेक्ट लास्ट टर्म लिहितो मी an cos n थीटा. हा रिअल पार्ट झाला. इथून सगळ्यामध्ये मायनस आहे, इथून मायनस कॉमन काढला, रिअल बाकी काय राहिलं फक्त a1 मायनस कॉमन काढला आणि आय पण लिहितो. ठीक आहे, आय पण कॉमन काढला. काय मिळालं तुम्हाला, a1 sin थीटा प्लस प्लस का लिहिला, मायनस कॉमन काढला sin 2 थीटा and so on an sin n थीटा इक्वल टू 0. पण 0 म्हणजे काय असते, आता रिअल नंबर आहे की कॉम्प्लेक्स नंबर आहे तर कॉम्प्लेक्स नंबर, पण त्याला आपण बिना फक्त मॉड्युलसनी सांगू शकतो, अँगलनं सांगू शकत नाही. कारण काय, कारण की 0/0 नावाचा कुठला अँगल आपल्याकडे नाही आहे. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा होतात, जेव्हा रिअल पार्ट इक्वल असेल, जेव्हा हा रिअल पार्ट या रिअल पार्टच्या इक्वल असेल, जेव्हा हा इमॅजिनरी पार्ट या इमॅजिनरी पार्टच्या इक्वल असेल. ठीक आहे, रिअल पार्टच्या इक्वल करा, मग तुम्हाला काय मिळणार, a0 प्लस a1 cos थीटा प्लस a2 cos 2 थीटा and so on an cos of n थीटा इक्वल्स टू काय झाला 0. कारण की रिअल पार्ट रिअलच्या बरोबर झाला. इमॅजिनरी मध्ये मायनसचं काही घेणं नाही, कारण की मायनस तर काय आहेच नाही. a1 sin थीटा प्लस a2 sin 2 थीटा and so on up to an sin n थीटा इक्वल्स टू 0. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा. अशा प्रकारे क्वेश्चन प्रूव्ह केले. तर इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची काय, क्वेश्चननुसार आपण आपला क्वेश्चन मॉडिफाय केला. म्हणजे जर इथे a0 सोबत ऑलरेडी नंबर काही असतात तर मी डायरेक्ट इथे cos n थीटा लिहिला असता, मग सॉल्व्ह केलं असतं. पण आपल्याला काय म्हटलं आहे, a0 सोबत काही नाही पाहिजे, तर z टू दी पॉवर n गायब करायचं. म्हणून आपण सगळं काय केलं आहे, डिवाइड बाय zn हे महत्वाचं आहे. तर जर आपण हे असं केलं तर आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू भेटली नसती a0, आणि ज्या नंबरला आपण डिवाइड करतो मग त्या प्रकारचा रूट बनतो देतो. ठीक आहे, हे आपण क्वाड्रॅटिक मध्ये पण शिकलेलो आहे. तर अशा प्रकारे आपण डी मोर्गनशी रिलेटेड बरेच क्वेश्चन सॉल्व्ह केले. नेक्स्ट लेक्चरपासून आपण क्यूब रूट ऑफ युनिटी चेक करू आणि बाकी समोर पण आणखी काही टॉपिक असेल ते कव्हर करू. ठीक आहे, तर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करू द्या, मित्रांपर्यंत शेअर करा आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.